Hello students, in this video we are going to learn 6th chapter of 8th standard mathematics, factorization of algebraic expressions. आणि या 6th चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या फॉर्म्युलावरती याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत. राईट. तर पहिला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला जो आहे हा पहिला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग तो लक्षात कसं ठेवायचं बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, क्यूब कन्सिडरच करायचं नाही. काय उरतं आहे, ए प्लस बी ते एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. ठीक आहे. मग याच्यामधनं एक ए बाहेर निघलं, याच्यामधनं एक बी बाहेर निघलं असं समजून आपण जर का हे ब्रॅकेट काढलं तर येथे काय राहतं, स्क्वेअर राहतं. बरोबर. म्हणून इथे स्क्वेअर घ्यायचं. मग ते स्क्वेअर करताना कसं करायचं, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग इथे जर प्लस असेल तर पहिल्या टर्मला म्हणजे मल्टिप्लिकेशन जी टर्म असते ते मायनस येणार. ओके. म्हणून फॉर्म्युला काय होतो, ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर, इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस, ए मल्टिप्लाय बाय बी झालं ए बी आणि उरते बीचा स्क्वेअर, ते झालं प्लस. ठीक आहे. हा फॉर्म्युला पहिला लक्षात ठेवायचा. या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलात ना तर तुम्हाला हा फॉर्म्युला कधीच विसरणार नाही. आणि एकदा फॉर्म्युला लक्षात राहिला की ह्याच्यावरचा कोणताही प्रश्न असला तरी तुम्ही तो सॉल्व करू शकता. चला तर मग क्वेश्चन्स सॉल्व करूयात. पहिला प्रश्न आहे एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब. आता आपल्याला हे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. आता इथे तुम्ही म्हणाल ऑलरेडी आहे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये, हा ए झाला आणि 27 वाय झाला बी. पण तसं नाही आहे. का? कारण की हे जे क्यूब आहे हे फक्त वायचं क्यूब आहे, हे 27चं क्यूब नाही आहे. मग बी क्यूब म्हणून फक्त जर वाय क्यूब म्हणत असो आपण तर 27 मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचं काय करायचं. बरोबर. त्यामुळे हे दिसताना ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये दिसतं आहे पण ॲक्च्युली ते नाही आहे. मग आपल्याला ते या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर काय करायला लागेल, ए क्यूब प्लस 27चं क्यूब रूट काढायचं. किती येतं आहे बघा, 3 येतं आहे. मग 3y त्याचा ब्रॅकेटचा क्यूब झाला. ओके. मग आता ह्याचं एक्सपान्शन करून बघा, हेच येते का, 3y ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय असतं, हा क्यूब ह्या 3चा पण आहे आणि वायचा पण आहे. बरोबर. मग 3चा क्यूब केला 27 आलं, वायचा क्यूब केला वाय क्यूब आलं. बरोबर. म्हणजे आपण हे जे काढलेलं आहे हे बरोबर आहे. कळतं आहे. मग आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं असेल त्यावेळी आपल्याला काय करायला लागलं, इथे जो नंबर असतो त्या नंबरचं क्यूब रूट काढायचं आणि ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं विथ देअर व्हेरिएबल आणि त्या ब्रॅकेटचा क्यूब द्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता इथे आपल्याला ए आणि बी मिळालेत. ए म्हणजे काय आहे, एक्स, आणि बी म्हणजे काय आहे, 3y. मग आता ते या सगळ्या फॉर्म्युलामध्ये घालायचं आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, एक्स प्लस 3y. ठीक आहे. एक्स म्हणजे ए, 3y म्हणजे बी म्हणून एक्स प्लस 3y. नेक्स्ट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए काय आहे, एक्स म्हणून एक्स स्क्वेअर मायनस ए बी म्हणून हे मायनस लिहिलं, ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 3y म्हणून मायनस एक्स मल्टिप्लाय बाय 3y. नंतर काय आहे, प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस बी म्हणजे काय, हे 3y म्हणून 3yचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता 3y स्क्वेअर डायरेक्ट लिहायचं नाही. 3y स्क्वेअर डायरेक्ट लिहिला तर ते फक्त वायचा स्क्वेअर होतं, 3चा स्क्वेअर होत नाही. आपल्याला ह्या पूर्ण बीचा स्क्वेअर आहे त्यामुळे ह्या पूर्ण 3yचा स्क्वेअर लिहायला लागणार आहे म्हणून आपल्याला ते ब्रॅकेटमध्ये लिहायला लागलं. ठीक आहे. आता सॉल्व करा. एक्स प्लस 3y आहे तसं ब्रॅकेटमध्ये लिहिलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं, एक्स स्क्वेअर आहे तसं लिहिलं, हे मायनस. आता एक्स इंटू 3y काय होतं, 3xy. बरोबर. म्हणून हे मायनस 3xy झालं. आता प्लस 3yचा स्क्वेअर काय होतं, 3चा स्क्वेअर होतं 9, वायचा स्क्वेअर होतं वाय स्क्वेअर. मग हे झालं आन्सर. झालं, 3 स्टेपमध्ये आलं आन्सर. आहे ना इझी. पुढचं एक्झाम्पल बघा. क्वेश्चन नंबर 2, 8p क्यूब प्लस 125 क्यूब क्यूब. मग आता याला पहिला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये कसं आणायचं,
मगाशी आपण पाहिलं आहे, जो काही नंबर असतो त्याचा क्यूब रूट काढायचा. 8चं क्यूब रूट काय येतं? 2 येतं. 125चं क्यूब रूट काय येतं? 5 येतं. म्हणून ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणताना कसं होईल? ह्याचा क्यूब रूट 2, त्याचं व्हेरिएबल पी, म्हणून 2pचा ब्रॅकेट क्यूब प्लस 5q ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता आलं हे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये. करेक्ट. मग आता ए म्हणजे काय झालं? तर हे 2p झालं. बी म्हणजे काय झालं? हे 5q झालं. मग आता ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. काय होतं बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये येतं ए प्लस बी, म्हणून 2p प्लस 5q आलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे काय? 2pचा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणून इथे 2pचा ब्रॅकेट स्क्वेअर आलं. परत इथे ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाही. ब्रॅकेट नाही टाकला तर तो फक्त पीचा स्क्वेअर होईल आणि आपल्याला पूर्ण 2pचा स्क्वेअर पाहिजे आहे, म्हणून 2p आपण ब्रॅकेटमध्ये घातलं. करेक्ट. आता मायनस ए बी, मग मायनस एची व्हॅल्यू 2p मल्टिप्लाय बाय 5q म्हणजे मायनस ए बी झालं, आणि प्लस बी स्क्वेअर. आता बी म्हणजे काय? 5q. आता पूर्ण 5qचा स्क्वेअर करायचा म्हणून आपण 5q ब्रॅकेटमध्ये घातलं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला. ठीक आहे. आता सॉल्व करायचं बघा. पहिलं ब्रॅकेट आहे तसं राहील 2p प्लस 5q. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2pचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? 2चा पण स्क्वेअर आणि pचा पण स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय येतं? 4 येतं. pचा स्क्वेअर काय येतं? p स्क्वेअर येतं. करेक्ट. नंतर आता मायनस 2p मल्टिप्लाय बाय 5q काय होतं बघा? मायनस 2 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 10 आणि p मल्टिप्लाय बाय q pq. राईट. आणि आता प्लस 5qचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर काय येतं? 25 आणि qचा स्क्वेअर काय येतं? q स्क्वेअर. मग हे झालं आन्सर. आहे ना सोपं? अजून एक्झाम्पल बघूयात. एम क्यूब प्लस 1/64 एम क्यूब. आता याला पहिला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणूयात. मग ते कसं आणायचं? इथे तर आहेच एमचा क्यूब आहे डायरेक्ट, पण इथे नंबर्स आहेत. आता 1चा क्यूब रूट काय येतं? तर 1चं क्यूब रूट येतं 1च. 64चं क्यूब रूट काय येतं? 64चं क्यूब रूट येतं 4. पण आता 64 हे डिनॉमिनेटरला आहे, म्हणून जे नंबर्स आपण लिहिणार आहोत ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये येणार आहेत. ओके. मग कसं येतं बघा, एम क्यूब प्लस 1/64चं क्यूब रूट येतं 4, म्हणून ब्रॅकेटमध्ये घातलं 4m ब्रॅकेट क्यूब. आता क्रॉस व्हेरीफाय करून बघा, याचं जर क्यूब काढलं तर हेच व्हॅल्यू येते का? 4चा क्यूब येतं 64, mचा क्यूब येतं m क्यूब, म्हणजे 1/64 m क्यूब येतं. म्हणजे हे आपण काढलेलं बरोबर आहे. आता आपण बीची व्हॅल्यू काय समजणार? 4m नाही, कारण की ती तर डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे आपल्याला 1चा पण क्यूब रूट काढावा लागणार आहे. म्हणजे आता एची व्हॅल्यू काय आली? m आली, आणि बीची व्हॅल्यू काय आली? 1/4m. करेक्ट. मग आता सॉल्व करा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये m प्लस 1/4m घेतलं. राईट. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर घेतलं, मायनस ए बी म्हणून मायनस m मल्टिप्लाय बाय 1/4m घेतलं, प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर काय आहे? बी म्हणजे 1/4m आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजेच न्यूमरेटरचा पण स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर, म्हणून 1 स्क्वेअर डिवायडेड बाय 4mचा ब्रॅकेट स्क्वेअर. कळतं आहे? पूर्ण 1/4mचा पूर्ण स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटरचा पण स्क्वेअर असतो तो आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर असतो, म्हणून आपण ते सेपरेट लिहिला. न्यूमरेटरला त्याचा स्क्वेअर दिला, डिनॉमिनेटरला त्याचा सेपरेट स्क्वेअर दिला. नेक्स्ट बघा, पहिलं ब्रॅकेट आहे तसंच येणार. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m स्क्वेअर आहे तसं आलं. आता मायनस m मल्टिप्लाय बाय 1/4m काय येतं? mला m एलिमिनेट होतं, राहतं काय? -1/4.
म्हणून -1/4 लिहिलं. नेक्स्ट प्लस 1/4m². 1² काय व्हॅल्यू काय येते 1च येते. 4चा स्क्वेअर 16, mचा स्क्वेअर m², म्हणून आन्सर काय येतं प्लस 1/16m². ओके, तर हे झालं आन्सर. आपल्याला काय करायचं आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात, त्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात आणि ते सॉल्व करायचं आहे. इथे त्या व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये घातला आणि सॉल्व करायला काय जास्त अवघड नाही आहे. फक्त जे न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये सेम व्हेरिएबल आलं असेल तर ते इलिमिनेट करायचं आणि त्याचे स्क्वेअर्स करून डायरेक्ट फाइंड आउट करायचं. एवढं इझी आहे, कळतं आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. 250p³ प्लस 432q³. आता बघा 250चं क्यूब रूट निघतं का हो, नाही निघत. 432चं क्यूब रूट निघतं का, तेही नाही निघत. मग आता a³ प्लस b³ फॉर्ममध्ये आणायचं कसं याला, काय सोल्युशन सुचतं आहे. अहो मग आम्ही आहोत की सांगायला. बघा 2 जर का यामधून कॉमन काढलं, 250 आणि 432 ह्या दोन्हीमधून जर का 2 कॉमन काढलं तर मग आतमध्ये काय राहतं 125p³ प्लस 216q³. बरोबर. आता मला सांगा 125 कशाचं क्यूब रूट आहे का, 5चा आहे. 216 कशाचं क्यूब रूट आहे का, 6चा आहे. म्हणजे फक्त 2 बाहेर काढलं कॉमन तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज कोणत्या तरी नंबर्सच्या वेगवेगळ्या नंबर्सच्या क्यूब्स मिळाल्या. बरोबर. मग आता हे आपण a³ प्लस b³ फॉर्ममध्ये घेऊ शकतो. कळतं आहे. म्हणजे डायरेक्ट दिलेला नंबर जरी क्यूब नसेल कुठल्या संख्येचा तर त्याच्यामध्ये कॉमन काय निघते काय बघायचं. इथं 2 कॉमन निघले, कुठल्या एक्झाम्पलमध्ये 3 निघेल, अजून कुठला तरी नंबर कॉमन निघेल. पण तो नंबर कॉमन बाहेर काढल्यानंतर आतमध्ये जी व्हॅल्यू राहते, दोन्ही नंबर्स राहतात, ते कुठल्या ना कुठल्या संख्येचे क्यूब असू शकतात. मग आपण पहिल्यांदा काय बघायचं की हा नंबर कशाचा क्यूब आहे का, नाही ना. मग त्याच्यातनं कॉमन काढायचं. काय कॉमन निघतं आहे ज्याच्यामध्ये इथं क्यूब येतील ते बघायचं. इथे 2 कॉमन काढल्यानंतर दोन्हीकडे क्यूब्स आले. ओके. मग आपण आता a³ प्लस b³ फॉर्ममध्ये घेऊयात. काय होईल, 2 कॉमन काढलेलेच आहे बाहेर. मग हा कशाचा क्यूब येणार, 5pचा क्यूब येणार ब्रॅकेट क्यूब. तसंच हा कशाचा क्यूब येणार, 6qचा ब्रॅकेट क्यूब येणार. आता आलं, हे आलं a³ प्लस b³ फॉर्ममध्ये. आता हे 2 बाहेरच ठेवायचं आहे आणि ह्याला या फॉर्म्युलानुसार सॉल्व करायचं आहे. कसं होईल बघा, 2 बाहेर ठेवलं आणि याला फॉर्म्युलानुसार सॉल्व केलं. मग याच्यामध्ये aची व्हॅल्यू काय येते 5p, बीची व्हॅल्यू काय येते 6q. मग आता या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करा. एका ब्रॅकेटमध्ये a प्लस b म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये 5p प्लस 6q. ओके. नेक्स्ट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे पूर्ण 5pचा स्क्वेअर, म्हणून आपण 5pला ब्रॅकेटमध्ये घातलं, 5pचा ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट काय मायनस ab म्हणून मायनस 5p मल्टिप्लाय बाय 6q. बरोबर. आणि प्लस b³ म्हणून प्लस या पूर्ण 6qचा स्क्वेअर म्हणून 6q ब्रॅकेटमध्ये घातला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला. ठीक आहे. हे झालं दुसरं ब्रॅकेट. आता याला सॉल्व करायचं आहे. परत ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे तसं येईल. पहिलं ब्रॅकेट येईल 5p प्लस 6q. नेक्स्ट सोल्युशन कसं येईल, 5pचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5चा पण स्क्वेअर आणि pचा पण स्क्वेअर. 5चा स्क्वेअर काय येतं 25, pचा स्क्वेअर काय येतं p², मायनस 5 मल्टिप्लाय बाय 6 30, p मल्टिप्लाय बाय q pq म्हणून मायनस 30pq आलं. आणि प्लस 6q² म्हणजे 6चा स्क्वेअर 36, qचा स्क्वेअर q² म्हणून प्लस 36q² आलं. ठीक आहे. हे झालं आन्सर. आहे ना सोपं. जर समजलं असेल, सोपं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे प्रॅक्टिस सेट्स जे आहेत ते इतक्या सोप्या पद्धतीने, इवन याच्यापेक्षाही सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ठीक आहे.
आता सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 6.2. क्वेश्चन नंबर 1, एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. आपण पाहिलं होतं या टाईपचं एक्झाम्पल. काय करायचं, ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी या नंबरचं क्यूब रूट काढायचं. म्हणून काय येईल, एक्स क्यूब प्लस 4y ब्रॅकेट क्यूब. ओके, 64 हे 4चं क्यूब आहे म्हणून 4y ब्रॅकेट क्यूब आलं. आता एची व्हॅल्यू मिळाले एक्स, बीची व्हॅल्यू मिळाले 4y. मग आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करा म्हणजे आन्सर येईल. काय येईल, ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस 4y एका ब्रॅकेटमध्ये आलं. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येतं, ए स्क्वेअर म्हणजेच काय येतं एक्स स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे मायनस एक्स मल्टिप्लाय बाय 4y. राहतं काय, बी स्क्वेअर म्हणून प्लस 4yचा ब्रॅकेट स्क्वेअर. बी म्हणजे हे पूर्ण 4y आहे, मग या पूर्ण 4yचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून आपण हे ब्रॅकेटमध्ये घातलं. ऑलराईट, आता याला सॉल्व करायचं. पहिलं ब्रॅकेट आहे तसं येईल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, एक्स स्क्वेअर आहे तसं येईल मायनस एक्स इंटू 4y काय येतं मायनस 4xy. नंतर प्लस 4yचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, 4चा स्क्वेअर 16, yचा स्क्वेअर y स्क्वेअर म्हणून प्लस 16y स्क्वेअर. हे झालं आन्सर. आहे ना सोप्पा. व्हेरी गुड. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. आता 125 कशाचं क्यूब आहे, तर 5चं क्यूब आहे. म्हणून ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहिताना कसं लिहायला लागेल, 5p ब्रॅकेट क्यूब प्लस क्यू क्यूब. करेक्ट. मग आता एची व्हॅल्यू मिळाले 5p, बीची व्हॅल्यू मिळाले क्यू. आता या फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल. पहिलं ब्रॅकेट काय आहे, ए प्लस बी. करेक्ट, इथे प्लस आहे म्हणजे पहिलं ब्रॅकेट ए प्लस बी. मग एची व्हॅल्यू काय येते 5p प्लस बीची व्हॅल्यू क्यू, ते एक ब्रॅकेट झालं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं, ए स्क्वेअर म्हणजे पूर्ण 5pचा स्क्वेअर म्हणून 5p ब्रॅकेटमध्ये आलं. नंतर काय मायनस ए बी म्हणून मायनस 5p मल्टिप्लाय बाय क्यू. ओके, आणि नंतर काय प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस क्यू स्क्वेअर आलं. ओके, आता सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट आहे तसंच येईल 5p प्लस क्यू. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता बघा 5pचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25, pचा स्क्वेअर p स्क्वेअर. ओके, नंतर मायनस 5p क्यू आहे तसं आलं प्लस क्यू स्क्वेअर आहे तसं आलं. हे झालं आपला आन्सर. एकदम इझी आहे, काही अवघड नाही याच्यात. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3, 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. मग आता 125 कशाचं क्यूब आहे, तर 5चं क्यूब आहे. 27 कशाचं क्यूब आहे, तर 3चं आहे. म्हणून ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिता येईल, 5k ब्रॅकेट क्यूब प्लस 3m ब्रॅकेट क्यूब. ओके, म्हणून मग आता एची व्हॅल्यू काय झाली 5k, बीची व्हॅल्यू काय झाली 3m. मग आता या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर काय येईल, एका ब्रॅकेटमध्ये 5k प्लस 3m, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजेच पूर्ण 5kचा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे मायनस 5k मल्टिप्लाय बाय 3m आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे प्लस ह्या पूर्ण 3mचा स्क्वेअर. ओके, आता सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट आहे तसंच येणार 5k प्लस 3m. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा 5kचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25, kचा स्क्वेअर k स्क्वेअर. ओके, नंतर मायनस 5k मल्टिप्लाय बाय 3m, मायनस 5 मल्टिप्लाय बाय 3 15, k इंटू m km म्हणून मायनस 15 km. नेक्स्ट प्लस 3mचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून 3चा स्क्वेअर 9, mचा स्क्वेअर m स्क्वेअर. आणि आता हे झालं आपलं आन्सर. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, 2l क्यूब प्लस 432
एम क्यूब. आता 432 कशाचा क्यूब आहे का? कशाचंच नाही आहे. 2 ही व्हॅल्यू कशाचं क्यूब आहे का? ते कशाचं क्यूब नाही आहे. म्हणून आता आपल्याला तिसरा मार्ग बघावा लागेल, तिसरा ऑप्शन. काय? तर याच्यामधनं काय कॉमन निघतं का? याच्यामध्ये 2 कॉमन निघू शकते. तर याच्यामधून 2 कॉमन निघाल्यानंतर काय येते बघा, 2 1 6. हे कशाचं क्यूब आहे? 6चं क्यूब आहे. इथून 2 कॉमन निघाल्यानंतर इथे काहीच राहणार नाही. ओके, राहतं काय? एल क्यूब. म्हणजे आपल्याला हे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. कसं येईल बघा, 2 बाहेर निघेल, एल क्यूब प्लस हे कशाचं क्यूब रूट आहे? 6चं क्यूब रूट आहे, म्हणून 6mचा ब्रॅकेट क्यूब. ओके, मग आता इथे एची व्हॅल्यू काय झाली? ही एल झाली आणि बीची व्हॅल्यू काय झाली? 6m झाली. मग आता ह्या एच्या आणि बीच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्यात आणि हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. 2 बाहेर आहे तसंच येईल. ब्रॅकेटमध्ये काय येईल? ए प्लस बी म्हणजे एल प्लस 6m. ओके, हे एक ब्रॅकेट झालं. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येतं? ए स्क्वेअर म्हणजेच एल स्क्वेअर मायनस ए बी म्हणजेच मायनस एल मल्टिप्लाय बाय 6m. नंतर काय? प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस या पूर्ण 6mचा स्क्वेअर म्हणून 6m ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सॉल्व करायचं आहे. 2 पहिला आहे तसंच येईल. नंतर एल प्लस 6m एका ब्रॅकेटमध्ये येईल. पुढे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एल स्क्वेअर. आता मायनस एल मल्टिप्लाय बाय 6m काय येतं? मायनस 6lm. ओके, आणि प्लस 6m ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? 6चा स्क्वेअर 36, mचा स्क्वेअर m स्क्वेअर. हे झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. 24a क्यूब प्लस 81b क्यूब. बघा याच्यामध्ये 3 कॉमन निघाल्यानंतर आतमध्ये काय राहतं? 8a क्यूब प्लस 27b क्यूब. आता 24 आणि 81 कशाचेच क्यूब्स नाही आहेत, बरोबर. म्हणून आपण काय बाहेर काढलं? 3 बाहेर काढलं. 3 बाहेर काढल्यानंतर आतमध्ये काय राहतं आहे? 8a क्यूब आणि 27b क्यूब. ओके, मग आता 8 कशाचं क्यूब आहे का? 2चं क्यूब आहे. 27 कशाचं क्यूब आहे का? 3चं क्यूब आहे. म्हणजे आता या व्हॅल्यूज आपण ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, बरोबर. कसं येतं बघा, 3 बाहेर राहणार. ब्रॅकेटमध्ये 2aचा ब्रॅकेट क्यूब प्लस 3bचा ब्रॅकेट क्यूब. ओके, मग एची व्हॅल्यू काय मिळाली? 2a. बीची व्हॅल्यू काय मिळाली? 3b. मग आता ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्यात. पहिला 3 आहे तसंच येईल. नंतर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. ए म्हणजे काय? 2a प्लस 3b. ठीक आहे. नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे काय? 2aचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. मायनस ए बी म्हणजे काय? मायनस 2a मल्टिप्लाय बाय 3b. आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? प्लस 3bचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. पहिला 3 आहे तसं येईल. पहिलं ब्रॅकेट आहे तसं येईल 2a प्लस 3b. नंतर 2aचा ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं? 2चा स्क्वेअर 4, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. नंतर मायनस 2a मल्टिप्लाय बाय 3b. मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 6 ए मल्टिप्लाय बाय बी ए बी. ओके, प्लस बी क्यूब. काय आहे बी क्यूब? 3bचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? 3चा स्क्वेअर 9, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके, हे झालं आपला आन्सर. आहे ना इझी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6. वाय क्यूब प्लस 1/8y क्यूब. आता इथे तर आपल्याला ए क्यूबच्या फॉर्ममध्ये आहेच आहे, पण याला बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. कसं येईल? 1चा क्यूब येतं 1च. आता 8 कशाचं क्यूब आहे? 2चा क्यूब आहे, पण ते डिनॉमिनेटरला आहे. म्हणून कसं येईल बघा, वाय क्यूब प्लस 1/2yचा ब्रॅकेट क्यूब. बघा बरोबर येतं का? 2चा क्यूब 8, वायचा क्यूब वाय क्यूब. बरोबर येतं. मग आता याच्यामध्ये कसं होईल? वाय क्यूब प्लस
पूर्ण हे 1/2y जर ब्रॅकेटमध्ये घातलं तर कसं होईल, 1/2yचा ब्रॅकेट क्यूब होईल. 1चा किती पॉवर असला तरी आन्सर 1च येतं. म्हणून आपण हे कसं लिहिलं तर 1/2y ब्रॅकेट क्यूब. आता यानुसार आपल्याला aची व्हॅल्यू काय मिळाली, ही y मिळाली. bची व्हॅल्यू काय मिळाली, 1/2y मिळाली. आता a आणि bच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहेत आणि फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. बघा a प्लस b म्हणजे काय, y प्लस 1/2y. हे एका ब्रॅकेटमध्ये आलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं, a स्क्वेअर म्हणजेच y स्क्वेअर मायनस ab म्हणजेच मायनस y मल्टिप्लाय बाय 1/2y. ठीक आहे, मायनस a मल्टिप्लाय बाय b झालं. नेक्स्ट काय राहतं, प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस या पूर्ण 1/2yचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता सॉल्व करा. पहिल्या ब्रॅकेटमधलं y प्लस 1/2y आहे तसं आलं. दुसऱ्या ब्रॅकेटमधलं y स्क्वेअर आहे तसं येईल. आता पुढे बघा मायनस y/1/2y. न्युमरेटरचं y आणि डिनॉमिनेटरचं y एलिमिनेट होईल. राहतं काय, मायनस 1/2. ठीक आहे, नेक्स्ट 1/2y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, ह्या 1चा पण स्क्वेअर आहे, हे 2चं पण स्क्वेअर आहे आणि ह्या yचा पण स्क्वेअर आहे. बरोबर, मग 1चं स्क्वेअर होतं 1, 2चं स्क्वेअर होतं 4 आणि yचं स्क्वेअर होतं y स्क्वेअर. म्हणून आन्सर काय येईल, प्लस 1/4y स्क्वेअर. कळतंय. आता हे झालं आपला आन्सर. राईट. नाव क्वेश्चन नंबर 7. a क्यूब प्लस 8/a. आता बघा न्यूमरेटरला नंबर आहे. आता हा नंबर कशाचा क्यूब आहे, तर 2चा क्यूब आहे. म्हणून a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिता येईल, a क्यूब प्लस हे 2चा क्यूब आणि हे aचा क्यूब. बरोबर, हे 8 आपण लिहिलं अशा प्रकारे आणि बाकी आहे तसं. आता बघा न्यूमरेटरला पण क्यूब आहे, डिनॉमिनेटरला पण क्यूब आहे. मग हे कसं लिहिता येईल, तर असं ब्रॅकेटमध्ये घालून ब्रॅकेटचा क्यूब लिहिता येतो. याचा अर्थ हा क्यूब या न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. म्हणजे याचाच अर्थ हा येतो आणि हेच आपण या अशा पद्धतीने लिहिलं. कळतंय. म्हणून आता aची व्हॅल्यू आली a, bची व्हॅल्यू आली 2/a. ठीक आहे, आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये घालायच्यात. काय होईल बघा, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणून a प्लस बीची व्हॅल्यू 2/a हे एका ब्रॅकेटमध्ये आलं. दुसऱ्या ब्रॅकेटमधलं a स्क्वेअर, हे a स्क्वेअर आलं. मायनस ए बी म्हणून मायनस a मल्टिप्लाय बाय बीची व्हॅल्यू 2/a आलं, मायनस ए बी. नंतर काय राहतं, प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस हे पूर्ण 2/aचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याला सॉल्व करा. पहिलं ब्रॅकेट आहे तसं आलं a प्लस 2/a. नेक्स्ट दुसऱ्या ब्रॅकेटमधलं a स्क्वेअर आहे तसं आलं. आता मायनस a मल्टिप्लाय बाय 2/a. आता हे a जे आहे हे न्यूमरेटरचं a आहे, हे डिनॉमिनेटरचं a आहे. न्यूमरेटरचं a आणि डिनॉमिनेटरचं a एलिमिनेट होईल. राहतं काय, -2. आता प्लस 2/a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे ह्या 2चा पण स्क्वेअर आहे आणि ह्या aचा पण स्क्वेअर आहे. म्हणून प्लस 2चा स्क्वेअर झाला 4, aचा स्क्वेअर झाला a स्क्वेअर आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. आहे ना इझी, काही कॉम्प्लिकेटेड नाही, एकदम इझी लेसन आहे हा. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. नाव द लास्ट क्वेश्चन. 1 प्लस q³/125. आता a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. 1 हा कशाचा क्यूब आहे, तर 1चाच क्यूब आहे. 125 कशाचा क्यूब आहे, तर 5चा क्यूब आहे. म्हणून a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहिताना कसं येईल, 1चा क्यूब प्लस क्यूबचा क्यूब अपॉन 5चा क्यूब. ओके, मग आता हा न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा क्यूब जर कॉमन लिहिला तर कसं लिहिता येईल, 1चा क्यूब प्लस ब्रॅकेटमध्ये क्यूब अपॉन 5, ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब आला
म्हणून 1चा क्यूब प्लस Q/5चा ब्रॅकेट क्यूब आला. ओके, मग आता Aची व्हॅल्यू काय आली? 1 आली. Bची व्हॅल्यू काय आली? Q/5 आली. आता ह्या A आणि Bच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्यात आणि फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येतं? A प्लस B, म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? 1 प्लस Q/5. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं बघा? A स्क्वेअर म्हणजेच 1चा स्क्वेअर. ओके, मायनस AB म्हणून -1. Bची व्हॅल्यू Q/5. ओके, नंतर काय राहतं? प्लस B स्क्वेअर म्हणून प्लस पूर्ण या Q/5चा ब्रॅकेट स्क्वेअर आला. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट आहे तसं येईल 1 प्लस Q/5. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा 1चा स्क्वेअर येतं 1च म्हणून 1 लिहिलं. -1 मल्टिप्लाय बाय Q/5 म्हणून काय येईल? मायनस Q/5 प्लस Q/5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे Qचा स्क्वेअर Q स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 म्हणून प्लस Q²/25. हे झालं आपलं फायनल आन्सर. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 एकदम इझी पद्धतीनं सॉल्व झालेला आहे. राईट, जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझं शिकवलेलं समजतंय की नाही समजतंय. ठीक आहे, अशाच सोप्या पद्धतीनं आपण पुढचे प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे सोप्यात सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस सेट कसे सॉल्व करायचे आणि कसे मॅक्झिमम नंबर्स मॅथमॅटिक्समध्ये मिळवायचे याच्या ट्रिक्स तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ऑलराईट, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 सोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.